व्हिडिओमध्ये एक प्रसिद्ध व्याख्याते, एक उत्तम शिक्षक आणि पर्यावरणवादी की जे पर्यावरणाचं संरक्षणाचं काम करतात असे प्राध्यापक संतोष परदेश सर यांचा आपण आज मुलाखत घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. आपण आज एक खूप यशस्वी व्याख्याते आहात, एक यशस्वी शिक्षक आहात आणि पर्यावरणवादी आहात. पण आपलं बालपण कसं होतं? खरं तर बालपणाबद्दल सांगताना अनेक जुन्या आठवणी जागृत होतात. माझा जन्म मांडोगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील एका सामान्य कुटुंबामध्ये झाला. माझे वडील आबा त्यावेळेस गवंडी काम करायचे आणि गवंडी काम करत असताना 30-35 किलोमीटरवर सायकलीवर ते कामासाठी जायचे. त्यावेळेस पूर्वीचं काळी खरं तर आमच्या घरामध्ये त्यावेळेस लाईटही नव्हती आणि एका सपराचं घर असायचं. सपराच्या घरातच आमचं खरं तर बालपण गेलं. कधी कधी पावसाळ्याचा असा प्रसंग यायचा सर की शाळेत जात असताना आम्ही त्यावेळेसची परिस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना पाऊस आला की आमचं सप्पर गळायचं आणि सप्पर गळालं की सपरामध्ये बऱ्याच ठिकाणी ते पावसाचं पाणी साचलेलं असायचं आणि रात्रीचा जर पाऊस असेल तर आई रात्रभर त्या ठिकाणी जिथे जिथे पाऊस पडतोय त्या ठिकाणी भांडी लावायची आणि आम्ही भावंड एका कोपऱ्यामध्ये झोपे जात होतो. घरामध्ये चूल होती आणि सकाळी शाळेचा डबा नेण्यासाठी आई त्या चुलीवर झाकण टाकायची. कधी कधी त्या चुलीचं सरपणही ओलं व्हायचं आणि आम्ही उठण्याच्या अगोदरच आई आम्हाला जागे दिसायचे. सकाळी उठून आई लवकरच स्वयंपाक करायची आणि आमचा डबा करून द्यायची. धुरामुळं आईच्या डोळ्यातून अनेक वेळा आम्ही पाहिलं की खूप वेळा तिचे डोळे लाल असायचे. नंतर खरं तर मग तिला मोतीबिंदू झाले, तिच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं. पण ही परिस्थिती आम्ही खरं तर जवळून पाहत आलो आणि त्याच्यामुळं आपण शिकलो पाहिजे ही भूमिका खरं तर आमची होती. माझा भाऊही शिक्षक आहे, तोही चांगला कवी आहे आणि मलाही शिक्षक होता आलं. खरं तर गरिबी माणसाला खूप काही शिकवते आणि अशा जुन्या आठवणी बालपणीच्या खूप काही सांगण्यासारख्या आहेत. खरं तर त्यामुळेच मला तर असं वाटतं की त्यामुळेच कदाचित मला शिक्षक होता आलं किंवा पर्यावरण मंडळामध्ये चांगलं राज्याचं कार्याध्यक्ष म्हणून काम करता आलं आणि एक व्याख्याता म्हणूनही समाजामध्ये जेवढं जमेल तेवढं आपल्याला काम करता येतं आहे, याचा मला निश्चितपणाने आनंद आहे. खूपच असा प्रेरणादायी अनुभव आहे आपला जो इतिहास आहे. खरंच आजच्या पिढीने किंवा आजच्या विद्यार्थ्यांनी यातून काहीतरी शिकलं पाहिजे. ज्यावेळेस आपण कॉलेज जीवनामध्ये होता त्यावेळेस असं आपल्याला कधी वाटलं की आपण एक चांगला व्याख्याता बनलं पाहिजे, आपण एक शिक्षक बनलं पाहिजे? अशी प्रेरणा तुम्हाला कोणत्या व्यक्तींकडून भेटली? खरं तर घरामध्ये गरिबी जवळून पाहिल्यामुळं अनेक वेळा असं वाटायचं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. भाऊ शिक्षक होता. वडिलांचे जे गवंडी काम केल्यामुळं त्यांच्या सिमेंटमुळं त्यांच्या हातांना पडलेल्या चिरा, त्यांच्या पायांना पडलेल्या भेगा आम्ही पाहत आलो आणि वडील आम्हाला नेहमी म्हणायचे की अरे माझं आयुष्य उन्हातान्हात गेलं आहे, उन्हातान्हात मी पैसे कमवलेत, पण तुमच्या आयुष्यामध्ये हे ऊन येऊ नये, तुम्ही सावलीत पैसे कमावे. खरं तर हीच प्रेरणा माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. भाऊ शिक्षक असल्यामुळं आणि आपणही शिक्षक व्हावं आणि एक समाजामध्ये एक चांगलं काम आपल्या हातून घडावं हे नेहमी वाटत आलं आणि आईवडिलांनी केलेले संस्कार बरोबर होतेच. आपल्याला चांगलं काम करायचं आहे, चुकीचं काम करू नका हा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता आणि त्याच्यामुळं शिक्षक झालो. शिक्षक झाल्यानंतर वाचनाची आवड होती. अनेक पुस्तकं मी वाचत होतो आणि अनेक पुस्तकं वाचत असताना श्यामची आई नावाचं पुस्तक खरं तर माझ्या वाचण्यात आलं आणि त्याच्यातील एक प्रसंग असा होता माने सर की श्याम हा नेहमीप्रमाणे आंघोळ करायचा. दोन्ही टाईम त्यातला आई आंघोळ घालायची आणि आंघोळ केल्यानंतर त्याला देवपूजा करायला आई घेऊन जायची. असाच एक दिवस आंघोळ केल्यानंतर आई त्याला देवघरात नेण्यासाठी तयारीत असते. परंतु त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेस नाहणी असायची आणि नाहणी असल्यामुळं त्या नाहणीच्या बाहेर माती चिखल असल्यामुळं तो आईला म्हणतोय, आई आता माझी आंघोळ झाली, पायाचे जे तळवे आहेत ते ओले आहेत, बाहेर माती आहे, चिखल आहे आणि मग माती या चिखलामुळे माझे पाय घाण होतील, मला ते पाय माझे कोरडे कर. आई त्याचे पाय कोरडे करते, त्याला उचलून घेते, आतमध्ये नेते आणि नेहमीप्रमाणे तो देवपूजा श्याम करतो.
आई पुन्हा त्याला सांगते की बाळा हात जोड, मगाशी जसा म्हणाला होतास पायाला घाण लागेल म्हणून, पायाला घाण लागेल, तो असं देवाला मागणं माग की मनाला घाण लागून देऊ नकोस. खरं तर हा प्रसंग मला फार भावला आणि मला बहिणाबाई चौधरींच्या एक ओळी त्यावेळेस आठवल्या की मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. आणि मग या मनाला जर आपण आवर घातला तर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत जातील. आणि मग वाचनाची आवड निर्माण होत गेली. अनेक पुस्तकं मी वाचली, अनेक व्याख्यात्यांची मी व्हिडिओ पाहिले. मग त्याच्यामध्ये डॉक्टर दत्ता कुनरकर सर असतील, वसंत हंकारे सर असतील, गणेश शिंदे सर असतील, नितीन बानगुडे पाटील असतील, त्याचबरोबर असे अनेक दिग्गज व्याख्यात्यांचे अनुभव मी अभ्यासत गेलो. आणि खरं तर कोयनोरकर सरांचे पण एक व्याख्यान मी रांजणगाव गणपतीला असताना ऐकलं. आणि माझे मित्र मला नेहमी म्हणायचे की अरे तू छान बोलतोयस, वाचनाची तुला आवड आहे, अनेक वाचन करतोयस, तूही चांगला बोलू शकतो, तूही व्याख्याता होऊ शकतो. आणि मग मी मराठी दिनाच्या निमित्तानं रांजणगाव गणपती येथे असताना त्यावेळेची सकाळची पाणी दुपारची अशा परीक्षेच्या काळामध्ये यायचं. आणि मग शाळा संपल्यानंतर भांबर्डे येथील जी न्यू इंग्लिश स्कूल आहे कदम सरांची, तिथं मी मराठी दिनाच्या निमित्तानं मला निमंत्रित करण्यात आलं. आणि पहिलं व्याख्यान मी त्यावेळेस तिथे केलं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये जसा वेळ मिळेल मग आमची सकाळ शिप असली की दुपार शिपला मी एखाद्या शाळेमध्ये जवळ आसपासच्या जायचो. कधीकधी ज्यावेळेस आमच्या शाळेला सुट्टी असेल आणि इतर काही शाळा चालू असतील, मग गणपतीच्या वेळेस त्यावेळेस रांजणगाव गणपती या ठिकाणी महागणपती असल्यामुळे 2-3 दिवस यात्रेला सुट्टी असायची. आणि मग त्यावेळेस इतर काही शाळा चालू असतील तर त्याही मी वेळेस जायचो. नाताळातसुद्धा काही वेळेस सुट्टी मिळाली तर त्या सुट्टीचासुद्धा मी उपयोग करायचो. कधीकधी असा प्रसंग यायचा की रविवारची सुट्टी असायची परंतु NSSचे कॅम्प असायचे काही कॉलेजचे, शनिवारी सकाळी शाळा संपल्यानंतर काही कॅम्पला जाता येईल का. आणि मग मला संपर्क करायला लागले. हळूहळू मी अनेक शाळा महाविद्यालयामध्ये पोचत गेलो. बरोबर. आणि तुम्हाला अनुभव येत गेला. खरं तर जसं आपल्याला व्यक्तीकडून प्रेरणा भेटते, आपल्याला पुस्तकं वाचल्यातून प्रेरणा भेटते, तसंच आपली जी परिस्थिती असते त्या परिस्थितीमधून देखील आपल्याला खूप सारी प्रेरणा भेटते आणि आपण आयुष्यात पुढे जात असतो. तर ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की आपण एक चांगला वक्ता व्हायचं, एक चांगला सूत्रसंचालक व्हायचं, तुम्ही खूप चांगले सूत्रसंचालक पण आहात, खूप चांगल्या कार्यक्रमांचं तुम्ही सूत्रसंचालन करता. तर आपल्याला जर एक चांगला सूत्रसंचालक व्हायचं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला सूत्रसंचालक व्हायचं असेल तर कोणकोणते गुण आपल्यात असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर सूत्रसंचालक म्हणजे कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा गाभा आहे. एखादा कार्यक्रम जर यशस्वी करायचा असेल तर सूत्रसंचालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची असताना त्या कार्यक्रमाची सुरुवातीपासूनचं अगदी शेवटपर्यंत ते जे काही बारकावे आहे ते सूत्रसंचालकाला महत्त्वाचे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो काही प्रेक्षक वर्ग आहे तो सूत्रसंचालकानं तो खेळवत ठेवणं आणि त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून मग प्रबोधन असेल हेही त्याच्यामध्ये मुद्दे येणं अपेक्षित आहे. आज आपण पाहतो की काही गोष्टी व्यक्तीच्या कौतुकाबद्दलच्या असतात, ज्यानं तो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्याबद्दलची काही माहिती त्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा इतिहास त्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्या सूत्रसंचालकाने त्याच्यामध्ये मांडून आपला आवाज किंवा त्या आवाजामध्ये चढउतार कुठे महत्त्वाचा आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की साधं एखादं वाक्य असं शुद्ध बीजापोटी, तर मग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे जर वाक्य आपण वापरत आहोत तर त्याच्यामध्ये चढउतारपणा किंवा त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. किंवा एखाद्या कवितेच्या 4 ओळी असतील की अनंत एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे, उडाया पाखरासाठी जरा आभाळ ठेवावे. मग ह्या ज्या ओळी आहेत, ह्या काव्यपंक्ती आहेत, अशा अधूनमधून आपण त्या ठिकाणी टाकून तो कार्यक्रम अधिक यशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. म्हणजे तो अधिक यशस्वी तो कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा येते. म्हणून सूत्रसंचालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची. खूप छान. अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी तुम्ही सांगितल्या की आपल्याला ज्यावेळी सूत्रसंचालन करायचं आहे त्यावेळी प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये काय घडते त्याप्रमाणे आपल्याला आपलं सूत्रसंचालन ठरवावं लागतं. आणि आपला आवाज असेल, आपलं व्यक्तिमत्व असेल, ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. बरोबर आहे. आता जसं असा एखादा प्रसंग आहे का की ज्यावेळेस तुम्ही व्याख्यानाला गेलात आणि तो तुमच्या अविस्मरणीय असा एखादा प्रसंग आहे का की जो तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला आहे की व्याख्यानावेळी तुमचा असा अनुभव आला होता? असा कोणता अनुभव आहे का? खरं तर मी एकदा विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथे शिक्षक म्हणून काम करत होतो.
आणि शिक्षक म्हणून काम संपल्यानंतर सकाळ शिफ्ट माझी संपलेली होती आणि सकाळ शिफ्ट संपल्यानंतर पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गेलेलो असताना एका पुण्यातील एका नामांकित शाळेमध्ये मला बोलवलं गेलं आणि त्या परिसरामध्ये असणारी ती शाळा की जिथे सामान्य कुटुंबातली मुलं शिकतात, जे महानगरपालिकेमध्ये काही काम करत असतील त्यांची ती मुलं होती. आणि अशा शाळेमध्ये मी गेल्यानंतर माझा विषय संस्कार या विषयावर मी व्याख्यान देतो ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचली होती. आणि अतिशय एक आपण त्याला असं म्हणून की गुणाड मुलं किंवा गैरवर्तन करणारी मुलं ते काही त्या शाळेमध्ये असावीत आणि म्हणून त्या कार्यक्रमाला मला बोलवण्यात आलं. आणि मग तिथं संस्काराची गोष्टी सांगण्यासाठी मी गेलेलो होतो. मुलांना कार्यक्रमासाठी बसवण्यात आलं आणि त्या मुलांच्यामध्येच काही शिक्षक खुर्च्या वगैरे टाकून बसलेले होते आणि मी ग्रामीण भागातला असल्यामुळे माझी बोलीभाषा आणि या सगळ्या गोष्टी मी बोलत होतो. काही मुलं मला असे जाणवले की काही वेगळ्याच प्रकारे त्यांचे हालचाली चाललेल्या होत्या. शिक्षक त्यांच्याजवळ बसलेले होते, परंतु त्यांचं गैरवर्तन चालू होतं. त्याच्यामध्ये एक मुलगा असा पाय वगैरे पसरून बसलेला होता. आणि मी सुरुवात केली की खरं तर बाळांनो, जीवनामध्ये आईवडिलांचं जे महत्त्व आहे हे आपण जर लक्षात घेतलं, त्यांच्या कष्टाची जर जाणीव आपण ठेवली किंवा आईवडील जर आपल्या डोळ्यासमोर असतील तर आपल्या आयुष्यामध्ये काही चुका आपल्या आयुष्यात होऊ शकत नाही. कारण आपण पाहतो की माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं की माझ्या आईवडिलांनी जे कष्ट केलेलं होतं त्याच्याचमुळं खरं तर मला या इथपर्यंत माझा प्रवास झाला. आणि मी त्यावेळेस एक कविताही मी ऐकत आलो होतं की बैलावाने राबणारा बाप गाईवाने होता, हात त्याचा खरबुडा पण आईवाने होता. माझ्या नव्या कोऱ्या वहीसाठी बाप भिजला घामात, त्याची मिळालेली बंडी मला ध्वजाच्या समान. आणि मग ह्या काव्यपंक्ती वगैरे मी वापरत त्या ठिकाणी त्यांना सांगत होतो की बाळांना आयुष्यामध्ये आईवडील फार कष्ट करतात, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा. आपल्याला मोठं बनायचं, आईवडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हा आदर्श जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपण खूप यशस्वी होऊ शकतो. आणि निश्चितपणानं आईवडिलांना अभिमान वाटेल असं आपल्या हातून काम काढावं, असं खूप काही गोष्टी मी त्यांना सांगत गेलो. आणि नकळतपणे 1-1.5 तास मी बोलल्यानंतर ते मुलगा हळूहळू त्याच्या वर्तनामध्ये बदल जाणवला मला की तो मांडे वगैरे घालून व्यवस्थित बसला. आणि नंतर कार्यक्रम संपल्यानंतर सर तो माझ्याकडे आला, माझ्या पाया पडला आणि त्याच्या डोळ्यामधून अश्रू येत होते. तो म्हणत होता की सर, माझे आईवडील महानगरपालिकेमध्ये अस्वच्छतेचं काम करतात आणि माझ्यासाठी एवढं कष्ट करतात, परंतु सर मला आजपर्यंत खरंच कधीच जाणीव झाली नाही. पण आज सांगतो सर, मी आजपासून खूप बदल करेल स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि मी मोठा बनेल. माझ्या आईवडिलांना मी सुख देईल, म्हातारपणी मी खूप त्यांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करेल. सर, आज तुम्ही आले आणि तुम्ही खूप चांगल्या गोष्टी मला सांगितल्या, माझे डोळे उघडले सर. आणि तो माझ्या जवळ घेतला मी त्याला, तो माझ्या गळ्यामध्ये पडला आणि मी सांगितलं, बाळा खूप मोठा हो, आईवडिलांचा नाव मोठं कर. मला तो प्रसंग फार भावला. खरंच आपल्या हातून जर असं काहीतरी चांगलं काम घडत असेल तर आपण खूप चांगलं काम करतो आहे आणि आईवडिलांच्या मुळंच हे आपल्याला करता येतं हे मला खरं तर जाणीव झाली. आणि असे काही खूप प्रसंग माझ्या जीवनामध्ये येत गेले. जवळजवळ म्हणजे माझ्या शाळा सांभाळून मी जवळजवळ 150हून अधिक व्याख्यानं जवळजवळ 2016पासून सुरुवात केल्यानंतर आज 2025पर्यंत मी एवढं सगळं चांगलं काम करता आलं मला. याचा मला फार आनंद आहे. मग पुण्यामध्ये असतील किंवा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आहे किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये मला या व्याख्यानाच्या माध्यमातून जाता आलं. याचा मला मनापासून आनंद आहे. बरोबर. आणि आपल्याला तुमच्या ज्या कामाबद्दल जवळपास 25पेक्षा अधिक सामाजिक क्षेत्रातले किंवा पर्यावरणाच्या क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले पुरस्कार भेटलेत, बरोबर. आणि ते पुरस्कार मिळवल्यानंतर तुम्हाला असं आपण ॲक्च्युली ग्रामीण भागामध्ये राहतो आणि आपण हा व्हिडिओ शूट करताना किंवा ही जी मुलाखत आपण घेतो आहे ते पण आपण ठरवलं की आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुलाखत घ्यायची. तर आपण पर्यावरणासाठी देखील काम करता. आपल्याला आज काळाची गरज आहे की आपण पर्यावरण वाचवलं पाहिजे आणि जर आपल्याला पुढच्या पिढीसाठी चांगलं सेफ लाईफ जर द्यायचं असेल, सुरक्षित आयुष्य द्यायचं असेल तर आपण पर्यावरणासाठी काम केलं पाहिजे. तर आपण एका पर्यावरण मंडळाचे कार्याध्यक्ष आहात, महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंडळाचे. तर तुम्हाला त्या पर्यावरणासाठी काम करावं असं का वाटलं आणि केव्हापासून आपण या कामाला सुरुवात केली आणि कशा प्रकारे आपण काम करता? खरं तर मला पर्यावरणाची फार पूर्वीपासूनच आवड होती. म्हणजे मी माझा ज्यावेळेस वाढदिवस असायचो त्यावेळेस मी माझ्या शेतामध्ये झाड लावण्याचं मी काम करायचो आणि पर्यावरणाची आवड मला अगदी बालपणापासूनच तशी होती. परंतु माझ्या डोळ्यासमोर ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचा आदर्श मी पहिल्यापासूनच ठेवला आणि स्वर्गीय आबासाहेब मोरे हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण आणि प्रदूषण निवारण मंडळाचे
राज्याध्यक्ष, त्यांनी ही संघटना स्थापन केलेली होती NGO, आणि नकळतपणे त्यांच्याशी मी जोडलं गेलो. मला आठवतं की माझा 2/11 म्हणजे 2 नोव्हेंबरला माझा वाढदिवस, आबांनी मला त्यावेळेस राज्याचा सहसंघटक म्हणून माझ्यावर त्यावेळेस कामाची जबाबदारी दिली आणि मग मला अधिक चांगलं काम करता आलं. आमचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे आणि सचिव वनश्रीताई मोरे म्हणजे स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या कन्या, या दोघांच्या माध्यमातून या सामाजिक संघटनेशी मी जोडलो गेलो आणि आता 2023पासून मी राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना खरं तर वेगवेगळ्या निमित्तानं मग बीड असेल, सातारा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, पुणे आणि अशा अनेक जिल्ह्यांमध्ये मला खरं तर या माध्यमातून जाता आलं आणि जे पर्यावरणप्रेमी आहे ह्यांचंही काम जवळून पाहता आलं आणि त्याच्यामुळं मला सुद्धा अधिक आपण आवड निर्माण झाली. मी व्याख्याता म्हणून काम करतच होतो, संस्कारवर माझं काम चालूच होतं, बरोबर. परंतु पर्यावरण हा सुद्धा विषय मग मला तो अधिकचा जवळचा वाटला. कारण आपण पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये माने सर अक्षरशः आपण जवळून पाहिलं की ऑक्सिजनच्या अभावी अनेक लोकांचा मृत्यू झाला. मग आपल्या हातून ऑक्सिजनची निर्मिती व्हावी आणि अधिक चांगलं काम व्हावं म्हणून मी पाटोदा नावाचं गाव आहे भास्करराव पेरे पाटलांचं, त्याही गावात गेलो. त्या दादांचंही मी काम अगदी जवळून पाहिलं. पद्मश्री पोपटराव पवार यांचं एक गावामध्ये मी भेट दिली, त्यांचंही काम मला फार जवळून पाहायला मिळालं. राळेगणमध्ये तर आम्ही अनेक वेळा जातो, अण्णांचे आशीर्वाद घेतो आणि पर्यावरणाची चळवळ आपण उभी केली पाहिजे किंवा पर्यावरणासाठी आपल्याला चांगलं काम करता आलं पाहिजे ही आवड पहिल्यापासून निर्माण होती. आज आपण या निसर्गाच्या सानिध्यामध्येच आपण ही मुलाखत घेतो आहे. आपण मुलाखत ही निसर्गाच्या सानिध्यात घेतली. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मला असं वाटायचं की कोकणामध्ये गेल्यानंतरच आपल्याला झाडं असतात, तिथंच नारळ पाहायला मिळतात, तिथंच आंब्याची झाडं पाहायला मिळतात. आपल्याकडे सुद्धा आपण अशा पद्धतीची झाडं लावून आपणच आपल्या भागामध्ये कोकण तयार करू. मग मी त्या निमित्ताने पर्यावरणाचं काम करत राहिलो. एखादा मित्राचा वाढदिवस असेल तर त्याला एखादं झाड म्हणजे रोप एखादं भेट द्यावं, त्याने ते लावावं. एखादा कार्यक्रम असेल तर पाहुण्यांना इतर काही भेटवस्तू देण्यापेक्षा आपण झाडच देऊया हा संकल्प राबवला आणि आपल्या जे वागेश्वर विद्याधाम प्रशाला आहे त्या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय चव्हाण सर आहेत, बरोबर, उपप्राचार्य आदरणीय बोत्रे सर आहेत, पर्यवेक्षिका व्यताळ मॅडम आहेत आणि शिरूर शिक्षण प्रसार मंडळातील सर्व पदाधिकारी, मग त्याच्यामध्ये सचिव आदरणीय निकम सर असतील, त्याचबरोबर अध्यक्ष आदरणीय अनिलजी बोरासाहेब असतील, त्याचबरोबर शाळा समितीचे जे अध्यक्ष प्रकाशभाऊ बापना, या सगळ्यांच्या माध्यमातून मग प्रकाश शेठ बोरा, या सगळ्यांच्या माध्यमातून मला खरंच या शाळेमध्ये गेले 3-4 वर्षापासून वेगवेगळ्या मग ग्रामपंचायत मांडोगण फराटा असेल किंवा इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून दरवर्षी आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना झाडं वाटतोय, रोपं वाटतोय आणि मांडोगण परिसरामध्ये अनेक मुलांनी ही रोपं लावलेली आहेत आणि त्याचंही काम चांगलं करता येते. आजूबाजूला अनेक गावांमध्ये खूप पर्यावरणाचं चांगलं काम होतं आहे. आपलाही थोडा खारीचा वाटा म्हणून आपण हे काम करत आहोत, याचा मला मनापासून आनंद वाटतो. बरोबर, म्हणजे तुम्ही एक चांगले वक्ते आहात आणि त्यामुळे तुम्हीच एक चांगले शिक्षक आहात आणि एक पर्यावरणवादाचा पर्यावरणासाठी तुम्ही काम पण करता, प्रसार करता. तसंच आपण एक विद्यार्थ्यामध्ये संस्कार रुजावेत म्हणून त्यांना प्रेरणादायी भाषणं करता, व्याख्यानं करता. पण असं कधी वाटलं का तुम्हाला की आपण आपल्या वक्तृत्वाचा उपयोग राजकारणासाठी करावा, राजकारणामध्ये एंट्री करावी, असं कधी वाटलं का? मला खरं तर माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होते, म्हणजे अगदी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य होते. माझ्या वहिनी ग्रामपंचायतच्या सदस्य मांडोगणमध्ये झाल्या. परंतु खरं तर माझ्या आयुष्यामध्ये राजकारणातले अनेक लोक माझे मित्र म्हणून जोडण्यात आली, परंतु राजकारण आणि आपला विषय हा वेगळा आहे असं मला वाटतं आणि मी तेव्हापासून खरं तर ठरवलं की आपण राजकारणामध्ये कधी जायचं नाही. सामाजिक काम आपण करतोय, आपल्याकडे एक शिक्षक म्हणून पाहिलं जातंय किंवा व्याख्याता म्हणून पाहिलं जातंय किंवा पर्यावरणाचा एक दूत म्हणून आपल्याकडे पाहिलं जातंय आणि मग आपल्याला तेच राजकारणाची गरज खरं तर नाही असं मला वाटतं. आणि मला बरेच वेळा असा अनुभव येतो की सर्व राजकीय पक्षांशी माझे अगदी चांगले जवळचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळं आपण राजकारणात जावं किंवा एखादं पद घ्यावं असं काही मला त्याच्यामध्ये अजूनही वाटलेलं नाही आणि भविष्यातही वाटणार नाही. मी उलट ईश्वराला किंवा देवाला असं वागेश्वराला सुद्धा म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये हा विचार कधी सुद्धा येऊन देऊ नको, कारण आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन एक शिक्षक म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते. उलट या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला अजून चांगलं काय काम करता येईल हाच खरं तर माने सर मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला. म्हणजे हा खरं तर खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे आणि बहुतेक सगळेजण या प्रश्नावर अडखळतात आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायला अवघड आहे. पण तरी पण
राजकारण आपण जर चांगला उपयोग केला तर राजकारण समाजाच्या फायद्याचं असतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि आपण अतिशय चांगला विवेकपूर्ण विचार करून सगळं निर्णय घेताय, यात काही शंकाच नाही. आता तुम्ही जे काही यश प्राप्त केलेलं आहे त्या यशामध्ये तुमच्या कुटुंबाचं किती सहकार्य तुम्हाला लाभलं, किंवा कोणी तुम्हाला वेगवेगळ्या काळामध्ये मदत केली, किंवा काय प्रकारे तुम्हाला सपोर्ट केला आयुष्यात? खरं तर आता तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की राजकारण आणि सामाजिक कार्य, माझे वडील राजकारणात असल्यामुळे खरं तर त्यांना राजकारणाच्या अगोदर समाजकार्याची त्यांनाच आवड होती. मग ते वेगवेगळ्या विधींना त्या ठिकाणी उपस्थिती राहणं किंवा पुढं होऊन काम करणं हे त्यांच्यामध्येच तो गुण होता. आणि कदाचित मलाही तो सामाजिक कार्याची आवड त्यांच्यामुळेच खरं तर निर्माण झाली असं मला वाटतं. परंतु आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला वडिलांनाही माहिती होतं की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी येईपर्यंत अगदी घरचा नसतो आपण. म्हणजे मला असे अनेक वेळा प्रसंग येतात की सकाळी मी अगदी 6:30-7लाच घराच्या बाहेर पडलोय आणि रात्री 10-10, 11-11 वाजता मी कधी कधी येतो. तोपर्यंत कधी कधी आई माझी जागी असते आणि त्यांना माहिती आहे की फक्त त्यांचं म्हणणं असं असतं की उशीर होणार आहे तर फक्त फोन करून तरी आम्हाला तू सांगत जा. कारण मला माहिती आहे, तू आता कालचा प्रसंग सांगतो की पुण्यातला एक कार्यक्रम मी केल्यानंतर रविवारचा दिवस होता आणि निघोजला एका वृक्ष बँकेचं उद्घाटन होतं. आणि मग तो वृक्ष बँकेचं उद्घाटन ते कार्यक्रम करत करत मी खरं तर 10:30-11पर्यंत पोहोचलो घरी. आणि रविवारी बरेच वेळा असे वेळ येते की रविवारी घरी मी नसतोच. अनेक कार्यक्रमांना भेटी गाठी देत देत ह्या सगळ्या गोष्टी करतोय. परंतु शाळा हे माझं महत्त्वाचं माध्यम असल्यामुळं फक्त सुट्टीच्या दिवशीच ह्या गोष्टी माझ्याकडून केल्या जात आहेत. आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतूनच खरं तर हे काम मॅनेजर करतो. आपण अनेक संस्कारक्षम संस्काराविषयी विद्यार्थ्यावर संस्कार रुजावेत म्हणून आपण व्याख्यानं देता. तर असा आपला काय संदेश आहे नवीन पिढीला, विद्यार्थ्यांना, की आपण आयुष्यात कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, आपलं ध्येय कसं ठरवलं पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्यांनी काय केलं पाहिजे नवीन पिढीने सध्या? खरं तर नवीन पिढी आज आपण पाहतोय की एक वेगळ्या विश्वामध्ये नवीन पिढी थोडीशी त्रस्त आहे. पूर्वीच्या काळी काही गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या काळामध्ये सध्या फास्ट युग आहे. म्हणजे मोबाईलचा आणि या मोबाईलचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होतोय. मी तर एका कार्यक्रमामध्ये माने सर असं म्हणालो की माझ्या आयुष्यामध्ये मोबाईल आला नाही हे खूप चांगलं झालं, म्हणजे मला शिक्षक होता आलं किंवा व्याख्याता होता आलं. बरोबर. पण आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की विभक्त कुटुंब पद्धती झालेली, एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही आणि प्रत्येकजण पैसा कमवण्याच्या नादामध्ये सगळ्या गोष्टी फास्ट झालेल्या आहेत. आताच्या एक तरुण पिढीला जर आपण पाहिलं तर वाचनाची आवड निर्माण करणं खरं गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर आईवडिलांचा जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलं पाहिजे. आईवडिलांच्या बद्दलचं आपुलकी, प्रेम ह्या गोष्टी असल्या पाहिजे आणि मुलं ते ऑब्झर्व करतात. म्हणजे मी अगदी माझ्या मनापासून सांगतो की मी घरी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर रोज मी आईवडिलांच्या पाया पडतो. बरोबर. आणि आईवडिलांच्या पाया पडूनच मी बाहेर पडतो. याचा अनुभव मला असा आला की कोणत्याच अडचणी माझ्या जीवनामध्ये त्यामुळे येत नाहीत. आणि ही गोष्ट माझी पाहून माझी कन्यासुद्धा आता त्या गोष्टी करायला लागली. म्हणजे मुलंसुद्धा आपल्या अनुकरण प्रिय असतात आणि म्हणून मुलांना सुद्धा आपण जर ह्या गोष्टी रुजवायच्या असतील तर खरं तर आपल्यापासून ही सुरुवात केली पाहिजे. नवीन पिढीनं वाचनाची आवड निर्माण करावी, आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि खरं तर व्यसनापासून दूर राहिलं. बरोबर. म्हणजे व्यसन ही सुद्धा गोष्ट फार त्रासदायक सध्या ठरते. अगदी बरोबर. कारण समाजामध्ये बदल होत असतात. समाज बदलतो, टेक्नॉलॉजी बदलते, काळ बदलतो, पण जे काही चांगले गुण आहेत आपल्या समाजातले किंवा चांगले संस्कार आहेत ते आपण जपून ठेवले पाहिजेत. आणि हे आपण खूप महत्त्वाचं सांगितलं. तर आपल्यासोबत गप्पा मारत आणि ही आपल्याला जाणून घेत खरं तर खूप आनंद वाटला आपण जे प्रकारे आपण मुलाखत दिली. तर आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. आणि तुमचा असं फ्युचर प्लॅन काय आहे की तुम्हाला आता भविष्यामध्ये असं आणखीन काय करायचं राहिलंय की आपल्याला ते केलं पाहिजे असं काय वाटतं? खरं तर मला आता माझ्या आयुष्यामध्ये खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक माणसं मला जीवनामध्ये भेटत गेली. त्यामुळे IAS होते, IPS होते, IFS होते, राजकीय क्षेत्रातली माणसं होती, सामाजिक क्षेत्रातली माणसं होती, गायन क्षेत्रातली, नाट्य क्षेत्रातली आणि साहित्य क्षेत्रातली अशी अनेक माणसं माझ्या आयुष्यामध्ये मला भेटत गेली. माझे त्यांचे संबंधही जोडले आणि ही सगळी माणसं खरं तर माझ्या एकंदरीत स्वभावामुळे असतील किंवा त्यांच्या स्वभावामुळे मलाही त्यांच्यापर्यंत जाता आलं. कधी अपेक्षित केलं नव्हतं अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला खरं तर मिळत गेल्या. आता असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांसाठी मला काय करता येईल आणि भविष्यामध्ये माझा एक विचार असा आहे की या मुलांसाठी आपल्याला एक सामाजिक भान ठेवून उद्या ह्यांच्या पुढे आपल्याला काही आयडॉल किंवा काही व्यक्तिमत्व आपल्याला उभे करता येतील की ह्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा यांनी त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन काम करावं
आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये मग त्यांचं व्याख्यानांचं नियोजन करणं असेल किंवा एखाद्या साहित्याच्या रूपाने एखादं पुस्तक त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर पुस्तक तयार करून ते मुलांच्या पुढे मांडता येईल का, काम करायचं आहे आपल्याला. आणि आयुष्यामध्ये ज्या आपल्या अनुभवाला आलेल्या गोष्टी किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे आलेले कष्ट आहेत ते त्यांच्या आयुष्यात येऊ नयेत, त्यांना सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळाव्यात आणि माझे विद्यार्थी IAS IPS IFS IRS व्हावेत हीच खरं तर अपेक्षा आहे. कारण अधिकाराचा एक रुबाब मानेसरी वेगळा असतो. बरोबर. विद्यार्थी जर अधिकारी झाले तर त्यांच्या जीवनामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी मिळतील आणि विद्यार्थी घडतील असं वाटतंय. त्यांच्यावर संस्कार रुजवण्याचं काम करतोय. कारण मी आता आईवडिलांच्या सकाळी उठल्यावर पाया पडतो ही गोष्ट माझ्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस माहीत झाली त्यावेळेस अनेक विद्यार्थी हे आईवडिलांच्या आजी आजोबांच्या आणि काका काकीच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या पाया पडतात आणि त्यांच्यासमोर माझ्या माहितीनुसार जर आई वडील डोळ्यासमोर असतील तर चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून घडणार नाहीत. त्याच्यामुळे आपणच खरं तर त्यांचे आदर्श आहोत म्हणून आपणही आदर्शवादी वागलं पाहिजे. बरोबर. कारण आपण जर चांगलं वागलं तरच विद्यार्थी ते वागतील. त्याच्यामुळं हाही संदेश अत्यंत महत्त्वाचा मला असं वाटतं. बरोबर. तर आता थोडेसे छोटे छोटे प्रश्न आपण घेऊ की आपला आवडते लेखक कोणते, मराठीमधले आपले आवडते लेखक कोणते? माझ्या आयुष्यामध्ये खरं तर मी बरेच वेळा माझ्या आयुष्यामध्ये आता साहित्य क्षेत्रातली अनेक माणसं मला जोडण्यात आली. म्हणजे आता सध्या पाठ्यपुस्तकामध्ये आमचे हनुमंत चांदगुडे जे सोप्याचे कवी आहेत, आळासी नावाची त्यांची कविता आहे, त्यांनी पण खूप छान साहित्य लिहिलं आहे. पाथर्डीचे आमचे एक मित्र आहे डॉक्टर कैलास दौंड सर, त्यांनी गोधडी नावाची कविता लिहिली. इंद्रजित भालेराव सरांचं मला बरेच वेळा साहित्य फार आवडलं आणि मी सरांना फोनही केला परभणीला सर असतात. त्याच्यानंतर गुरु ठाकूर नावाचे एक फार मोठे कवी आणि गायक आहे, म्हणजे गीतकार आहे, कवी आणि गीतकार आहेत. त्यांनाही माझा संपर्क झाला मध्यंतरी आणि मला त्यांच्याही फार कविता गाणे त्यांचे जे गाणे आहेत ते फार आवडतात. परंतु विवा शिरवाडकरांनी जे साहित्य निर्माण आपल्यासाठी केलेलं आहे यामध्ये नटसम्राटसारखं नाटक फार सुंदर त्यांनी लिहिलं. त्यांच्या काही कविता आता मध्यंतरी आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये 9वीला होतो त्यावेळेस त्यांची कविता होती, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, सर गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वासीन पुरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. आणि मग त्याच्या जे शेवटच्या ओळी आहेत की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमणा. म्हणजे असं जे साहित्य आहे ते खूप प्रेरणादायी साहित्य खरं तर विवा शिरवाडकरांनी म्हणजे कुसुमाग्रजांनी ते निर्माण केलेलं आहे आणि त्यांची पुस्तकं मला आवडतात. खरं तर मी बरेच वेळा पुण्यामध्ये ज्या वेळेस जातो त्यावेळेस आप्पा बळवंत चौकामध्ये जाऊन जे काही नवीन साहित्य निर्माण झालेलं आहे त्याचे साहित्य मी आणतो. तुम्ही आता पाहिलं असेल खूप मोठी लायब्ररी ग्रंथालयामध्ये मी स्वतःची पुस्तकं मला बरेच वेळा वाचण्याची आवड असल्यामुळं ती पुस्तकं मी आणतो आणि अनेक साहित्यकार आता सध्या मित्र झाले त्याच्यामुळे त्यांचं एखादं प्रकाशन आलं की ते मला ते भेट देतात. त्याच्यामुळे अनेक पुस्तकं आता माझ्याकडे येत आहेत. परंतु खरं तर सगळे साहित्यकार मी तर असं म्हणतो की जे साहित्य निर्माण करतात ना ते सगळे साहित्यकार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. बरोबर. म्हणजे असं एखादा आयडॉल असण्यापेक्षा सगळे साहित्यकार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि मी कालच्या एका कार्यक्रमामध्ये पुण्यामध्ये सुद्धा एका कवी संमेलनाच्या निमित्तानं बोललो की साहित्य हे अजरामर आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं साहित्य निर्माण केलं की तो व्यक्ती अजरामर झाला. बरोबर. कारण त्याचा मृत्यू झाला तर ते साहित्य राहतं. त्याच्यामुळे आता साहित्य क्षेत्रामध्ये जे काम करणारे सगळे लोक आहेत या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. कारण आपण आता पाहतोय अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे. बरोबर. आणि तो आपल्याला ठेवून महत्त्वाचा आहे. म्हणून साहित्यकारांना सगळ्यात धन्यवाद आहे या निमित्तानं की आपण अनेक चांगलं साहित्य निर्माण करा. मी मुलांना बरेच वेळा सांगतो की तुम्ही आत्मचरित्र वाचा. बरोबर. कारण आत्मचरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळते की हा व्यक्ती कशा पद्धतीने यशस्वी झालेला आहे, की एखाद्याला जरी अपयश जरी आलं असलं तरी अपयशातून तो कसा पुढे गेला. बरोबर. या गोष्टी त्याच्यामध्ये आत्मचरित्रामध्ये बरेच वेळा मांडलेल्या असतात आणि अनेकांचं आत्मचरित्र मला फार म्हणजे आत्मचरित्र वाचायला मला फार आवडतं. आज डिप्रेशन हा एक कॉमन आजार झालाय. बहुतेक 70 to 80% पीपल आर सफरिंग फ्रॉम डिप्रेशन आणि त्यासाठी वाचन खूप गरजेचं आहे. म्हणजे आजची जी टेक्नॉलॉजी आहे, मोबाईल आलाय, TV आलाय, आणखी लॅपटॉप आणि हे सगळे न्यू टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि लोकांचं वाचन खूप कमी झालं. पण त्या अशा काळात देखील आपण वाचनाची जी आपली आवड आहे ती जपून ठेवलेली. आपली लायब्ररी बी पाहिली, खूप सारी पुस्तकं त्या ठिकाणी आहेत आणि आपण खूप वाचन करता हे पाहून खरंच म्हणजे आनंद वाटला. आणि खरं तर सर आता विचारण्यासारखे खूप सारे प्रश्न आहेत आणि आपल्याजवळ पण बोलण्यासारखं खूप काही आहे. पण आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा असल्यामुळं आता आणखीन आपल्याला जास्त बोलता येत नाही. परंतु जे काही आपण बोललो त्या गप्पा गोष्टी करून अतिशय आनंद वाटला, खूप सारं शिकायला भेटलं आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना देखील आपल्या या व्हिडिओमधून
विद्यार्थ्यांना प्रेक्षकांना खूप सारं शिकता येईल आणि आपल्याविषयी देखील माहिती खूप कळेल. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण या चॅनलमध्ये आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले खूप खूप आभार मानतो आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.